बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहील निच्चळ, तृणचरे लुब्ध झाली, पुच्छ वाहुनिया ठेली, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहील निच्चळ, नादन समाय मनी किंवा नादन समाये त्रिभुवनी, एका भुलला जनार्दनी, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहील निच्चळ, विठ्ठला 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 बोलाविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहील निच्चळ. काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेली गवळण शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची. या गवळणीतील प्रतिपाद्य विषय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पूर्ण अवतार कृष्ण रूपाने द्वापार युगामध्ये ज्या काही लीला केल्या त्या सर्वच लीला महत्त्वाच्या आहेत. पण त्यातील एक लीला जी महत्त्वाची आहे की त्या लीलेच्या माध्यमातून गवळणीच काय, भक्तच काय, चर आचर पशु पक्षी स्थावर जंगम बरं का, या सर्वावर त्याचा काय झालेला आहे, परिणाम झालेला आहे. हो, आणि त्या परिणामाचं विश्लेषण नाथ महाराजांनी या गवळणीच्या माध्यमातून केलेलं आहे. पुष्कळसे विषय आहेत. शब्द आहे परिणाम. तुम्ही विद्वान मंडळी आहात. वेदांत वाचस्पती डॉक्टर गुरुवर्य किसन महाराज साखरे यांच्या परंपरेतली काही मंडळी आहात, म्हणून वावगं काही बोलण्याचं कारण नाही बरं का.
मुद्द्याला धरून बोलतो, विषयाला धरून बोलतो आणि बाकीचं बोलायची मला आवश्यकता नाही, गरज नाही आणि सवय पण नाही. बरं का? काय मुद्दा चालला होता आता लक्ष द्या सगळ्यांनी, बाकी जाऊ द्या आता सगळं. हो, वेगवेगळ्या लीला आहेत. हो, रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी दरीती गवळणी, बांधिती चरणी, देती गारहाणी, यशोदे साजणी. असं यशोदे साजणी, अशा वेगवेगळ्या लीला, रांगत रंगणी, चोरीत लोणी वगैरे वगैरे. या सर्व लीलेमध्ये हो एक लीला महत्वाची मी विषय सांगत होतो, लक्ष द्या बरं. नाही तर काय होईल, माऊलींनी सांगितल्याप्रमाणे एरवी गोटी होईल मुकिया बहिऱ्याची. हो, एक लीला फार महत्वाची आहे. त्या लीलेचा वहाप सर्व संतांनी केलेला आहे आणि त्यातल्या त्यात श्रीमद भागवत महापुराणामध्ये केलेला आहे, हरिविजय कथासार या ग्रंथामध्ये केलेला आहे, पांडव प्रताप ग्रंथ कथासार याच्यामध्ये केलेला आहे. याच्या पुढे सांगू का? कुठे केला नाही असं नाही, सगळीकडेच केलेला आहे. ती सर्वात महत्वाची लीला कोणती असेल तर आता ऐका, सर्वात महत्वाची लीला कोणती असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जो वृंदावनला किंवा गोकुळामध्ये जो वेणुनाद केला ती लीला. काही बोललोच नाही मी तुम्हाला, विषयावरच बोलतो आणि तुमच्या लक्षात आलं असेल सगळं. आता काहींच्या नाही येणार, आता त्याला माझा इलाज नाही. येतंय पण लक्षात येत नाही असं दाखवतात, याला डॅम्बिस म्हणतात. आता त्यावर मला बोलणे वेळ नाही ना बोलायला. समझने वाले को इशारा काफी है. हाँ बरं का? गोड वेणू वाजवली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. हा, पुष्कळशा गवळणी आहेत, पुष्कळशे अभंग आहेत, पुष्कळसं चिंतन आहे, पुष्कळशे सिद्धांत आहेत. हा, लय मोठी लीला केली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वेणू वाजवण्याची आणि त्याचा परिणाम. हां बरं का? त्या परिणामाचं विश्लेषण एकनाथ महाराजांनी केलेलं आहे, निळोबारायांनी केलेलं आहे, तुकोबारायांनी केलेलं आहे. हा, इतकंच काय, माऊलींनी पण केलेलं आहे. ते कोणी केलं नाही असं नाही. हो, सर्वांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आता ती वेणू कोणती, डिस्टर्ब करू नका पुन्हा पुन्हा. आता ती गाडी तुमची नाही, काही पण असू द्या, ते अगोदरच करायचं सगळं. विठ्ठल विठ्ठल झालं का? विठ्ठल जोडतोय आणि तुम्ही तोडताय. त्याला काही इलाज नाही, माझा स्वभाव तसा आहे. झालं का? आता 1 तास फक्त लक्ष द्या. 50वे वर्ष आहे. तर जी वेणू वाजवली महाराज, ती वेणू कोणती? वेणू ज्याने वाजवली तो परमात्मा कसा, कोणता, काय, अभ्यासाकडे लक्ष पाहिजे. ज्या वेणुनादाचा परिणाम कशा कशावर झाला त्याकरता मोठे मोठे अभंग आहे, मोठी मोठी गवळणी. एकच सांगतो फक्त तुमच्या पाठातली. हो, वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे, 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 वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे.
चौकड आहे. हे का सांगतो मी, मला इथं मुद्द्यावर यायचे. 50 वर्ष आहे ना, परिणाम झाला पाहिजे. तो परिणाम होण्याकरता बरं का, गेल्या 50 वर्षापासून 50 वर्ष आहे. हो, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य रामभाऊ महाराज नसडगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि वैकुंठवासी मारुतराव महाराज प्रातस्मरणीय यांच्या पुण्याईने आणि परमपूज्य गुरुवर्य हबपश्री नाना महाराज पोखरीकर यांच्या अध्यक्षतेखाली म्हणण्यापेक्षा यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय साहेबराव महाराज नाईक नवरे नाही बोलायचं कीर्तनात महाराज, बोलू नका कोणी, तुम्हीच बोलले बाकीचे मी कसं करायचं. बघा आता तुमचं तुम्हीच. सुरुवातीला ऐकलं मी तुमचं विठाला 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 विठाला. हा जो परिणाम आहे बरं का, परिणाम झाला पाहिजे. परिणाम या विषयावर मी बोलत होतो. परिणामच नाही, बरोबर आहे का नाही. माऊलींची उभी सांगतो या विषयावर. हां, माऊलींच्या ओवीशिवाय मी काही सांगणार नाही, तुकोबारायांच्या अभंगाशिवाय काही बोलणार नाही. जे बोलतो वक्ता त्याला माऊलींचं प्रमाण पाहिजे. संप्रदायामध्ये जे बोलतो वक्ता त्याला तुकोबारायांच्या अभंगाचं काय पाहिजे, प्रमाण पाहिजे. परिणामच नाही. ऐका बरं का, परिणाम नाही. का परिणाम नाही, कसा परिणाम नाही, कोणावर होत नाही. खडकी जैसे वर्षले है ना ओवी. हां, का भस्मी हवन केले, बरोबर आहे ना बाबा. हां, आगी माझी पेरिले, तसं नाही झालं पाहिजे. तसं नाही झालं पाहिजे. मी लय विद्वान आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. कधी फोनवर प्रश्न विचारा, लघु विचारा, विचारसागर विचारा, पंचदशी विचारा, काय पण विचारा, फक्त डोक्याला ताण होईल हे नका विचारा. बरोबर आहे ना बाबा. खडकी जैसे हां, मातेची खोळे दगड आला पोटासी, मातेची खोळे दगड आला पोटासी, मातेची खोळे दगड आला पोटासी, मातेची खोळे पोटासी. परिणाम झाला पाहिजे ना. तुम्ही एवढं सुंदर वाजवता, परिणाम पाहिजे ना. कोणावर, ऐकणाऱ्यावर. सुंदर टाळ वाजवता, परिणाम पाहिजे कोणावर, ऐकणाऱ्यावर. वेदांताच्या प्रक्रिया चालल्यात, सिद्धांत चाललाय, परिणाम पाहिजे ना. सगळ्यावरच पाहिजे. परिणामावर बोलतोय मी, गवळण आहे बोलाविले यावर बोलतोय बरं का. दुराग्रह सोडलाच पाहिजे, काही कामाचा नाही. शास्त्र म्हणेल ते. हा, कलावती राग तो कलावती राग, गडबड चालत नाही. भीमपलाचा राग, तू कोणताही राग घ्या, गडबडच नियमच आहे सगळ्या गोष्टीला. बरं हो, हे कशा करता सांगतो, परिणामावर बोलतो. परिणामच नाही. काय घेणार आदर्श आपण कृष्णचरित्रामधला. तुकोबारायांनी जी भंडारा भामचंद्र घोराडा डोंगरावर जी भक्ती केली, भजन केलं, त्याचा काय आदर्श घेणार. ज्ञानेश्वर महाराजांनी 9033 ओव्या केल्या, कोणती ओवी इथं उतरवणार. बरोबर आहे ना. परिणाम, मी गवळणीवरच बोलतोय. परिणाम झाला पाहिजे हो. कधी कधी असं होतं, कधी कधी असं होतं, महाराजांच्या सांगण्याप्रमाणे विठ्ठल 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 कधी कधी परिणाम. अभंग सांगतो मी तुम्हाला, अभंगावर बोलतोय बरं का. भानुदासा फावली प्रेम भक्ती ओ,
वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. कोणावर परिणाम झालाय हे बोलतो मी, परिणामावर बोलतोय. काहीवर परिणाम होत नाही, त्यांचा इथं संबंध नाही. आता कल्पना करा बरं, तुम्ही पूज्य टाळकरी आहात, मी सगळ्यात पहिला मान टाळकऱ्याला देत असतो. हो बघा ना, मी शास्त्र काय सांगताय, दगडावर परिणाम होतो आणि माणसावर परिणाम होत नसेल तर कुणाला कुणाच्या पंक्तीत बसवायचं? हा बरोबर आहे ना. झाडावर परिणाम होतो आणि माणसावर होत नसेल तर त्याला बसवायचं का त्या लाईनीत? हा इथं उदाहरणं दिलीत, पदरचं बोलत नाही. काय शिष्टपणा कामाचा आहे, कोणी असू द्यात. हो आमचे वैकुंठवासी जयराम महाराज सांगायचे, वैकुंठवासी म्हातारबा खनेपुरीकर. हो भीडभाड जमत नव्हते, निदान कीर्तनात तरी. हो काय कामाचा शिष्टपणा हो. अरे ज्याला प्रपंचात कुणी मानत नाही त्याला आपण मानायचं, एवढा वारकरी संप्रदाय खाली आणायचा का? बरोबर आहे ना. परिणाम होत नाही हो, परिणाम करण्याचं सोंग वेगळं, परिणाम झाल्याचं. काही लोक रडतात ना, कीर्तनातही रडतात, आणि कीर्तन झाल्यावर कशासाठी रडतात? त्याला रडणं म्हणायचं का? स्त्रियांच्या अनेक गुणापैकी, म्हणून मला वेळ पाहिजे होती बरं. स्त्रियांच्या, आमच्या माता भगिनींच्या बोलू बरं, हात जोडून सांगतो. हा लई गुण आहेत त्यांच्या ठिकाणी. त्याच्यापैकी एक गुण लई विचित्र आहे, म्हणजे बरेच विचित्र आहेत. विचित्र म्हणजे वाईट नाही बरं का, हां पण थोडा शब्द येतो, दुसरा शब्द नाही माझ्याकडे. एक गुण असा आहे महाराज बरं का, काही होऊ द्या, कसंही होऊ द्या, जर कुणी घरातलं दारातलं पाहुण्यातलं मेवण्यातलं सगळे सोयऱ्यातलं अगदी नवरा का असा हां, त्यांच्याकडे एक आसरं लय मोठे, काही झाले की डोळ्यात गपदिशी पाणी आणायचे. बरोबर आहे का नाही? हां काय अनुभव? आता हे मला थोडं जरा मोकळं चान्स द्या तुम्ही. खरं आहे का खोटं आहे महाराज? हां खरं आहे. तुम्ही खरं आहे म्हणले बरं, असू द्या, कुणी का म्हणा ना. आपलं 50 वर्ष आपल्याला कळस करायचा कीर्तनाचा. काही बोलण्यात चुकलं असेल तर सोडून द्या, पण मला नाही वाटत चुकत, पण आता होतं कधी कधी. बरोबर आहे का? लई मोठा गुण आहे महाराज. हो शब्दातला लई गुण आहेत त्याचे, पण दोनच गुण सांगतो, एक शब्दातला आणि एक ते डोळ्यात पाणी आणण्याचा. काय किती, आता इकडचं नाही सांगत मी कुठलं, पण प्रायः असं लक्षात येतं बरं का, प्रायः असं लक्षात येतं, सासू सासरा वगैरे घरातले जे कोणी सभासद असतील ते सगळे बरं का, हां यांना जर जाग्यावर आणायचं असेल किंवा यांना जर छळायचं असेल, थोडा माईक मागे, माईक थोडासा, हां बस बारले थोडं, हां येते ना लक्षात? हां शांततेत होऊ द्या. यांना जर छळायचं असेल पण तुम्ही ते घेऊ नका. कोणाला त्रास द्यायचा असेल, सासू म्हणा सासरा म्हणा घरातले कोणी असू द्या, हां त्यांच्यापासून नवऱ्याला जर बाजूला करायचं असेल तर, आता कळलं? आता चाललंयच किती काहीतरी सांगून म्हणा, काही म्हणा. ती आता ते मुलाची बापावर श्रद्धा असते, आईला ते मानित असतं, मानलंही पाहिजे. आई बापाची सगळं ते तुम्हाला माहिती, ते मी सांगत नाही. पण काही करून त्या नवऱ्याने जर नाही ऐकलं ना, तर शेताहून घरी आल्या आल्या किंवा कामावून घरी आल्या आल्या असे डोळे लाल करणार, असं डोळ्यातून पाणी आणणार, असे डोळे भरून येणार की बस दुसऱ्या दिवशी सकाळी घर फुटलं पाहिजे. आश्रय ना ते. हां वेगवेगळं शब्दाचंही तसंच आहे. असा शब्द टाकणार की जसं महाराज तुम्हाला कल्पना असेल, हां असा शब्द टाकला महाभारतामध्ये कोणी, द्रौपदीने, अंधे का पुत्र अंधा है. पुढं काय झालं तुम्हाला माहिती आहे. हे मी का सांगतोय बरं का, एक 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 त्याचे पैलू आहेत.
चरित्र आहे, सिद्धांत आहे. आणि म्हणून मी परिणामावर हे बोलतोय बरं का. कितीतरी बोलेल परिणामावर, 2-4 दिवस बोलेल, ते ओवीला धरून, अभंगाला धरून, प्रमाणाला धरून. पण आता एका अभंगावर कीर्तन करण्याचा काळ गेला. बरोबर आहे ना. परिणाम असा पाहिजे बरं का. वेदांतामध्ये जे वादाचे प्रकार सांगितले, वाद म्हणजे भांडण नाही बरं का, आजातवाद, विवर्तवाद वगैरे, त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा वाद सांगितलेला आहे. तो कोणता वाद? परिणामवाद. त्यावर उभी सांगतो मी तुम्हाला. माऊलींची 9व्या अध्यायातील कोणती उभी आहे? का बीजची जहाले तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. बरोबर आहे. माझ्या विस्तारलेपणाचे नावे, हे जगची नो हे आघवे, दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. परिणामवाद आहे बरं का. हा परिणाम झाला पाहिजे. आणि जो परिणाम झाला पाहिजे तो खरा झाला पाहिजे. 50 वर्ष झाली नाही का, पवित्र सप्ताह आहे आपला. मी सगळ्यांची नावं घेतली. मी काही नवीनच आलेलो असल्यामुळे माझ्या पाठ नाही, म्हणून मी बघून सांगितली. आता परिणामाचं विश्लेषण सांगतो. सप्ताह किती दिवसाचा होतो दरवर्षी? 8. 7, 5 का 7? 8. बरं, 8 दिवसाचा आहे. नेमकं कोणता धरू? तुमचं तुम्ही बघा. बरं जाऊ द्या, आपण 5च दिवसाचा धरू. कधी कमी जास्त होतं ना त्या. आणि तेही सांगतो, त्याचं कारण सांगतो ना. कोरोनामध्ये सप्तेच झाले नाही, आपण कमी जास्त धरू. बरं 5च धरू. आता मोजा. पहिल्या वर्षाला 5, म्हणजे 5 कीर्तन. 5च धरा. आता कमी जास्त तुम्ही ते वाद नका घालीत बसू माझ्या. 5 10 किती? 50. आणि पुन्हा 5. किती कीर्तनं झाली? बरोबर आहे ना. बरं जाऊ दे, काय व्हायची ते. अहो ते जाऊ दे हिशोब. परिणाम कुठे आहे? नाही असं नाही, परिणाम झालेला आहे. कुणी पंगत दिली असेल, परिणाम झाला. कुणी वारी करीत असेल, परिणाम झाला. कोणावर गुरुची कृपा झाली असेल, परिणाम झाला. परिणाम झाला असं मी म्हणत नाही, पण किती झाला? बरोबर आहे ना बाबा. एवढे इथं जेवढे आहेत, हो मी स्पष्ट बोलणार आहे बरं का, तुम्हाला कल्पना असेल. जेवढे बसलेले आहेत, हे बाबा जे बसलेत ना, त्यांच्या चेहऱ्यावर जेवढं तेज आहे तेवढं या गावात कुणाच्या चेहऱ्यावर नसेल. बरं काय चुकीचं बोलतोय का? तरी एखादा म्हणून गोरे म्हणून तसं वाटतं. अहो लई चाबरे असतात. तुकाराम महाराजाला बोललेत वैकुंठाला गेले का नाही, तर तुमचं आमचं काय घेऊन बसलात? हां जाऊ द्या. तेज आहे ना, हा परिणाम आहे ना. आणि इतके वर्ष होऊने खळपणा गेला नाही, हाही परिणाम आहे. कळतंय काही? परिणामाच्या 2 बाजू आहेत. एक चांगली बाजू आणि एक चुकीची बाजू. आता परिणाम कोणता झाला पाहिजे? चांगला झाला पाहिजे. आणि असा परिणाम वेणू वाजवली भगवंताने. बरोबर आहे का? भगवंताने काय वाजवली? वेणू वाजवली. वेणूचा नाद केला. आणि त्या वेणूनादाचा परिणाम काय? एकनाथ महाराजांनी प्रथमचरण बोलविले वेणूनाद.
असं. डुकरे महाराज, नारायण महाराज फार गोड गायले बरं प्रमाण. मला वारकरी संप्रदायाचे बरेचसे नियम आहेत आणि ते सगळे नियम तुम्हाला माहिती आहेत. आणि छोटासा नियम आहे, असा काय तो ग्रंथातला नाही, कारण तर्किष्ट म्हणून याला प्रमाण काय. आता प्रत्येक गोष्टीला काय प्रमाण द्यायचं असतं, काही ठरवून घ्यायचं असतं, अनुमान प्रमाण असतं. चाल ही कीर्तनातली चाल फक्त 10 मिनटं झाली पाहिजे बरं का. परमपूज्य गुरुवर्य संदीपान महाराजांची मुलाखत चैतन्य महाराजांनी घेतलेली आहे, तुम्ही बघा. हां, चाल किती मिनटं झाली पाहिजे? 10 मिनटं. प्रमाण किती मिनटात झालं पाहिजे? 2 मिनटात. हो, अशा गोष्टी असतात. गोड चाल म्हटली म्हणून तुमच्याकडे पाहिलं बरं का. हे मध्ये आले त्याच्यामुळे दिसानं मला थोडा सर बस भाऊ ना हां, ते सगळेच नियम येतो. आता ते नियम सांगितले की काय होतं आहे, अभंग बाजूला राहतो, विषय बाजूला राहतो, पण इथं सगळं चांगलं आहे. एवढे टाळकरी, एवढे सगळी मंडळी आहात, चांगलं आहे. चला, काय चाललं आहे आपलं? हां, मोठ्याने सांग की. बरं जाऊ दे, मीच सांगतो. हाच परिणाम कळलं का बाबा तुम्हाला? तुमच्याकडे शेवट पाहतो मी. हां, भैरवी करता सिद्धांतातली हा परिणाम झाला पाहिजे. सांगणारा वक्ता सांगता सांगता कुठं विषय गेला हे सुद्धा त्याच्या लक्षात नाही राहिलं पाहिजे. याला परिणाम म्हणतात, हे अज्ञान नाही. बरोबर आहे ना? अज्ञान नाही, ती अवस्था शब्दातली शब्द प्रक्रिया मांडता मांडता ती प्राप्त झाली पाहिजे. जसं गाता गाता दीप राग गाता गाता दिवे लागले पाहिजे. हां, आणि गजताल वाजवता वाजवता हत्ती वर गेला पाहिजे. असं आहे का? परिणाम पाहिजे ना. हा परिणाम झाला, तुमच्यावर परिणाम झाला. हो, जे जे कोणी परमार्थिक असतील, जे जे कोणी वारी करणारे असतील, त्यांच्यावर परिणाम झाला. आणि जोपर्यंत लक्षात येते, जोपर्यंत मनावर परिणाम होत नाही, समजायचं तिथपर्यंत आपलं कुठंतरी कमी पडते, कुठंतरी आपण अपूर्ण आहोत. आणि म्हणून तो परिणाम झाला. तुकोबारायांच्या भूमीला स्पर्श व्हायचा, तुकोबारायांच्या पायाचा भूमीला काय व्हायचा? 2 वाक्यातच सांगतोय, बरोबर आहे ना? तुकोबारायांचे पाय भूमीला लागायचे तर भूमीवर परिणाम व्हायचा. तो काय म्हणून परिणाम व्हायचा? तुम्ही प्रश्न करसाल ना. ती भूमी विठ्ठल विठ्ठल नामाचं काय करायची? खरं आहे का खोटं आहे? हां, श्री संत जनाबाईचा हात ज्या गौऱ्याला लागत होता त्या गौऱ्यावर परिणाम व्हायचा. त्या गौऱ्या काय म्हणायच्या? विठ्ठल विठ्ठल. हां, विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. आमचे मृदुंगाचार्य, हो, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं भूषण रत्न, हो, वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य, हां, एक चाट पडली तरी मन डोलायचं, परिणाम व्हायचा. हां, परिणाम झाला पाहिजे. आणि मी हेच बोलणार आहे परिणामावर. ते चरित्र तुम्हाला माहिती, सगळं उकळून पेले सगळे काल्याचे कीर्तन. बरोबर, परिणाम झाला पाहिजे. आणि तो परिणाम झाला कोणावर झाला? हां, पहिल्या चरणात महाराजांनी सांगितलं, भुलविले वेणू नादे. वेणू वाजविला गोविंदे. काही कारण दिलेली आहेत. वेणू कोणी वाजवला? गोविंदाने, म्हणजे भगवान श्रीकृष्णाने वेणू वाजवली. आणि भुलविले हा शब्द लक्षात घ्या, भुलवलं गेलं. आता कोणाला भुलवलं गेलं, कसं कसं भुलवलं गेलं? हां, आणि मग ती एक गवळण आहे जी तुम्ही म्हटली, कोणी एकी भुलली नारी. अजून वेणुनादाचा परिणाम बरं का. फक्त तुझ्या मुरलीचा सुरतान मी
विसरले देह भान बरोबर घर सोडून धरिले रान घर सोडून धरिले रान मी वृंदावनी गेले येते का नाही लक्षात हा काय गाणं आहे काय अरे बाबा हो हा एकनाथ महाराज सांगतायत ना एका जनार्दनी गोविंदा तुझ्या मुरलीचा हा सुरतान हो घर सोडोनी धरिले रान मी विसरले देवभान अजून सांगितलेले भुलविले वेणुनादे मुरली नोहे केवळ बाण इने हरिला माझा प्राण संसार केला दानादीन यवनिरधई संचरली आता गवळण म्हणाव का नाही म्हणाव प्रश्न पडलाय म्हणू का ऐकोनी आहे की तुम्हाला माहिती का म्हणायचं वेणूचा नाद ऐकोनी 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 वेणूचा नाद वेणूचा नाद बोला ऐकोनी वेणूचा नाद तुला उतरणीचं शिकवलं नाही का गवळणी झालं मतिमंद प्रसिद्ध केली बघा आमच्या ताईंनी गवळण नाही का काय गोड लागतंय मानायला काय हरकत आहे कशाला उगा कपाळाला आठ्या पाडायच्या आहे बरोबर आहे तुम्हाला समजली भाषा बरं आई कोणी वेणूचा नाद एक एक रत्न झाली बरं वारकरी संप्रदायात मानायलाच पाहिजे त्या कावळ्यावानी ढोपराव बसायचं नाही ते बोलून गेलो तुम्हाला म्हणजे तुम्ही काय म्हणायचे फार गोड आहे बरं परिणाम झाला जनाबाईचं सांगितलं तुकाराम महाराजाचं सांगितलं किती संतांचं मी तुम्हाला सांगू अहो आचारावर परिणाम झाला ते चाललंय आपलं गौऱ्या काय चेर आहेत का शेणाच्या गौऱ्या त्याच्यात काय सजीव आहे का त्या गोवर्धन पर्वत सजीव आहे का भूमी म्हणजे डांबरी रस्ता घ्या नाही तर दगडाचा रस्ता घ्या त्याच्यात जीव आहे का नाही ना त्याच्यावर परिणाम झाला एवढी ताकद मला वेगळं नाही बोलायचं एवढी ताकद भगवंताने जी वेणू वाजवली त्या नादामध्ये आहे आणि नाद हे सामवेदाचं काय आहे अंग आहे हो मग गायन घ्या मृदुंग वादन घ्या तबला वादन घ्या हार्मोनियम सगळी वाद्य आणि संप्रदायातली वाद्य वेगळी आहेत लावणी बस वेदाचं अंग आहे जी विणा आहे त्या विण्याला विठ्ठल म्हटलेला आहे म्हणजे पांडुरंग म्हटलेला आहे प्रमाणाने सांगेल टाळाला काय म्हटलेलं आहे विठ्ठल टाळ सांगायचं बरं काय हरकत नाही विठ्ठल टाळ हे सगळ्याला देव म्हटलेलं आहे का म्हटलेलं आहे अहो त्याच्यामध्ये आता विण्याच्या तारा कशा पाहिजे ह्या तारा चांगल्या आहेत बरं का जे कोणी नियोजन करणारे असतील त्यांना धन्यवाद नाही तर काही विण्याला ताराच नीट नसतात अंग आहे नाही नुसतं अंग नाही हे पांडुरंगाचं काय आहे स्वरूप आहे पांडुरंग पांडुरंग ऐकून आहे मी
बोलतो मृदुंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग. नाद या परिणाम आहे आणि असा हा परिणाम. जाऊया पुढे आता, अजून पुढे गेलोच नाही आपण, पण जाऊ आता. हा बोलाविले वेणू नादे भुलवलं गेलं. एकनाथ महाराज सांगतायत कृष्णा भुलविले गोपीने, 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 कृष्णा भुलविले गोपीने. मोठं आहे ते, फक्त एक एक चाललंय चाल येतो. कृष्णा भुलविले गोपीने. कोणाला कोणी भुलवलं, कोणाला कोणी भुलवलं. आता मला एक सांगा, भुलणं किंवा भुलवणं हे दोन शब्द चांगले आहेत का थोडे खालच्या दर्जाचे आहेत? वा, यांच्याकरता टाळ्या वाजा. नाही तर ऐकणारेच राहिले नाही. भुलणं किंवा भुलवणारे हे शब्द तितकेसे चांगले नाही. आता ते कसे चांगले नाही हा विषय वेगळा आहे, तुमच्या लक्षात आला असेल. हा विनाकारण याला भुलवतो, हे एक व्याकरणातलं वाक्य आहे. भुलवतो म्हणजे नसलेलं खरं सांगतो, सांगण्याचा तसा वेगवेगळ्या अंग नसलेलं बरं का, त्याला काय म्हणतात? भुलवणं. हो, मग इथं तर भुलणं, भुलवणं, भुलली, भुलला हे शब्द लक्षात घ्या. अभंगात आहे का नाही? आहे, तेवढी प्रमाण आपल्याला मांडायची नाही. मग इथं एकनाथ महाराज सांगतात भुलविले. हेच तर कळलं पाहिजे. साधी गोष्ट नाही महाराज. समजलं तर सोपं आहे, नाही समजलं तर आयुष्याचे आयुष्य गेलं तरी मेळ लागत नाही. काही लावणाऱ्यांना मेळच लागत नाही. सांगतो ना मी तुम्हाला, समजण्याकरता संतांची काय पाहिजे? कृपा पाहिजे. अभ्यासातून समजणं हा एक वेगळा भाग आहे आणि संत कृपेतून समजणं हा वेगळा भाग आहे. अभ्यासातून समजेल पण इतकं समजणार नाही. काही सिद्धांत समजण्याकरता गुरुची काय लागते? कृपा लागते. संतांची काय लागते? कृपा लागते. चला मी तुमच्याकरता काही मंडळीकरता सांगितलं भुलणं आणि भुलवणं. हो, तर बघायचं आहे आता भुलवलं गेलं म्हणजे नेमकं काय? जे चित्तामध्ये पहिलं होतं, थोडक्यात सांगतो, जे चित्तामध्ये पहिलं होतं, जो अगोदरचा काही विषय होता त्या विषयापासून बाजूला जाऊन ज्या वस्तूपासून भुलला गेला किंवा भुलवला गेला त्याच्यामध्ये त्या अवस्थेला जाणं, त्याचं नाव काय आहे? भुलणं. मला नाही वाटत काही न समजलं असेल, पण चला समजलं असं गृहीत धरू. हो, आणि एके ठिकाणी महाराजांनी भुलणं याचा अर्थ तो सांगितलाय, तो म्हणजे निम्न स्तरावरचा आहे, म्हणजे दुय्यम दर्जाचा. त्याच्याकरता अभंग सांगतो मी तुम्हाला. ओस डोंगा परी काय भुललासी वरल्या. सहज बोलतो बरं का, इकडं लक्ष द्या. तुमच्या सगळ्याकरताच सांगतोय. ऊस डोंगा परी रस नोवे डोंगा काय भुललासी वरले रंगा. इथं भुलणं या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळणार आहे. कशाला भुलतोस म्हणजे याचा अर्थ त्याच्यात काही तथ्य नाही. आणि इथं कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी भुलली नारी, कोणी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी भुलली नारी, कोणी भुलली नारी, कोणी भुलली नारी.
निकिता गोरस घ्या म्हणे हरी निकिता विकिता विकिता गोरस घ्या म्हणे हरी टाळ विकिता विकिता गोरस घ्या म्हणे हरी विकिता गोरस घ्या म्हणे हरी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखीला डोळा पैसाला म्हणे देखीला डोळा पैसाला म्हणे असं वा नाही खरंच वा हो काय महाराज कोणी आहे की कधी कधी सद्गुण सुद्धा वैरी होतो बरं का होत नाही का कधी कधी अभंगावर बोलणं म्हणजे समाजाचं वैर पत्करणं आहे वक्त्याला वा वा महाराज खूप गोड म्हटलं बरं वारीच्या वाटेने म्हणण्याच्या चाली येते या कोणी आहे की बोलली नारी आता ती मधली जी ताण आहे ना त्याला लई गुरु करावे लागतात कोणी आहे की भुलली नारी कोणी आहे की भुलली नारी पण एक आडमुठी ताण नाही चेक करा लाईव्ह चालू आहे नंतर मला फोन करा हां चला जाऊ द्या भुलणं बरोबर आहे ना काही वेळेस बरं का ज्याला भुलवण्याची कला येते बरोबर आहे ना ज्याला भुलवण्याची कला येते तो लई मोठा होतो बरोबर आहे का हो काय बरोबर आहे म्हणता माती होती त्याची बरोबर आहे ना भुलवणं चांगलं नाही पण देवाला भुलणं चांगलं आहे बरोबर आहे ना मी दोन प्रमाणे दिली बघा उस डोंगापरी तिथं त्याचा अर्थ वेगळा आहे आणि इथं जे तुम्ही गायलं ना सुंदर कोणी आहे की इथं तसा अर्थ लावता येईल का आपल्याला उस डोंगापरी रसन काय कशाला भुलला वरल्या रंगाला तो अर्थ इथं लावता येईल का कोणी आहे की भुलली नाही लावता येणार देवाच्या मागं लागणं म्हणजे भुलणं नाही वेणू नादाला पाहून मन एकाग्र होणं स्थिर होणं म्हणजे भुलणं नाही अजून एक मी तुम्हाला अर्थ सांगतो वाटुळं होणं कशाला म्हणतात आणि चांगलं होणं कशाला म्हणतात अभंगाने सांगेला संसारामध्ये वाटुळं झालं तर ते चांगलं झालं का वाटुळं झालं आता सांगा बरं इथे येऊन कीर्तन बंद करतील बरोबर आहे ना हा देवाची ते खून आला जाचे घरात बरोबर बाबा देवाची ते खून आला जाचे घरा त्याच्या पडेची राय संसाराची आता कशाला वाटलं होणं म्हणायचं कशाला चांगलं होणं लोक कशाला चांगलं होणं म्हणतात कशाला वाटलं होणं म्हणतात अहो सगळा गोंधळ चाललाय हां लोकांनी मानणं म्हणजे चांगलं होणं हां बघा लई मोठे मोठे सिद्धांत आहेत आपली जुनी मंडळी अजून काही आहे म्हणून कीर्तन जिवंत आहे संप्रदायात हां हां नाही तर ही जर मंडळी गेली ना तर एखादा चुकून हुकून माझ्यासारखा जगला चुकून हुकून तर ते म्हणतील याच्या डोक्यावर परिणाम झाला हां चुकतंय का हां असं बोलवलं महाराजांनी मला नारायण महाराजांनी बरं झालं भुलणं तसं भुललं पाहिजे तसं झालं पाहिजे तसं झालं कारण काय वेणुनाद
कोणी वाजवला हे महत्वाचं आहे. आता इथं जाऊ आपण. वेणू वाजविला हां, कोणी वाजवलं हे महत्वाचं आहे ना. आमच्या वैकुंठवासी पांडुरंग महाराजांनी मृदंगावर लावली वाजवलेली थाप आणि आता फरक आहे का नाही. अजून सांगतो तुम्हाला, म्हातारीने केलेला स्वयंपाक आणि तरुण सुनेने केलेला स्वयंपाक फरक आहे का नाही. फरक अहो थोडा तरी फरक निघणारच की. हां हां, फरक नाही निघणार. हा बरोबर बोलले. हां, तुम्ही म्हणून बरं आहे सगळे. जमीन आसमानचा फरक आहे, पण फरक मानती का ती. हां, ती आपल्याला आसमान दाखवेल. हां, फरक आहे परिणामाचं बोलतोय. कुणी वाजवला? वेणू वाजविला गोविंदे. भगवान श्रीकृष्णाने वेणूनाद केलेला आहे. तो श्रीकृष्ण कोण? 2-4 कारण फटाफटा फटाफटा प्रमाणाने सांगतो तुम्हाला. षड्गुणादी ऐश्वर संपन्न पहिलं कारण शक्ती, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती. दुसरं कारण स्वरूप संपन्न. तिसरं कारण अहो जाऊ द्या ना, सगळीच कारण माऊलींनी एकच प्रमाणामध्ये दिलेली आहे. ते प्रमाण तुम्हाला मी सांगतो पुढे चलतो. स्वगत सच्चिदानंद मिळोनी बोला. आनंद मिळो शुद्ध सत्व गुणे विनली रे. सत्वगुण मिळे षडगुण गोंडे रत्न जडित तुझं बोला. रत्न जडित षडगुण गोंडे रत्न जडित तुझं. श्याम सुंदरा श्याम सुंदरा साप धाम फक्त नोटिस गायचं नसतं, पण आलं पाहिजे. बरोबर आहे. साप धम आणि ग सा घ्यायचा आणि रे थोडा घ्यायचा. येता म्हणजे आवरा. साप धम आणि जाताना म्हणजे आरोहामध्ये सारे गता सारे मापानी जाताना सारे मपनी सारी येताना साप धम गसा बदल. आलं का लक्षात? दादा मी सगळ्यांदा तुम्हालाही समाधान झालं पाहिजे ना. साप धम विण्या उगाता आलं पाहिजे. आता पीठी उगाता आहे ना, पीठी झाकापाक करते, विना झाकापाक करीत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये विना श्रेष्ठ आहे. हां बरोबर आहे ना. तर बघायचं आहे इतका परिणाम आहे त्याचा. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आद्य प्रवर्तक श्री गुरु हैबत बाबा आणि वारकरी संप्रदायाची 5 तत्व ज्ञान भक्ती विरक्ती शांती गुरुनिष्ठा भक्ती तत्व म्हणजे श्री संत नामदेव महाराज पंढरपूर. हो महाराज भजन करीत असायचे तर समाधी डोलत होती. येते का लक्षात? जसं भगवंताच्या वेणुनादाने हा परिणाम झाला तसं वाजवलाय कोणी हे महत्वाचं आहे. देशरा कुणी गाते, कुणी नाही गात, पण ज्याला येतं ते गातात. पण त्याच्यातही फरक आहे ना. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का या अभंगावर अनेक जण बोलतात, पण अभ्यासातून बोलणं वेगळं आहे ना. हा फरक आहे. आणि म्हणून कोणी केलं अभंग बाकीचे लोकांनी केलेत की नंतर मी नावं सांगेल त्यांची. तुकाराम महाराजांनंतर निळोबारायानंतर त्यांचे अभंग कोण घेतं का? कीर्तनाला घेता येतात का? नाही घेता येत. शेवट 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 फार तर निळोबारायांचा अभंग नाही घेता येत. हो आजकाली
अगणित ग्रंथ अनेक साहित्यिकांनी केले, मी टीका म्हणून करीत नाही, अनेक लेखकांनी केले, पण ज्ञानेश्वरीच्या पासंगाला सुद्धा पुरत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता राजकारणावर मला बोलायचं नाही, तो विषय चाललेला आहे ना. पण मोठे मोठे बरं का, मोठे मोठे कोणत्या पक्षाबद्दल मी ते नाही बोलत, पण जे चांगले चांगले होऊन गेले त्यांना मानायला काही हरकत नाही. मी हात जोडून सांगतो तुम्हाला, बरं नाही म्हटलं, जेवढे नेते होऊन गेले, फक्त गैरसमज नका करून घेऊ, हां, जेवढे नेते होऊन गेलेले सांगतो बरं का, म्हणजे दिवंगत झालेले, असा कोणता नेता आहे की त्याला महात्मा म्हटलं नाही येत लक्षात? कोण? महात्मा गांधी. मान्य करा, हो बरोबर. महात्मा बरं, ते काही कुणी काही असं का ठरवून म्हटलंय का? नाही ना. वैराग्य मूर्ती म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय, हे तुकोबारायांनी म्हणायला सांगितलं का? माझा मुद्दा येतोय लक्षात? नाही ना. बरं का, या सहज सहज गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. कोणी केलंय, हो कोणी केलं हे महत्त्वाचं आहे. म्हणून भगवंताने ती शक्ती, ते प्रमाण, ते चाली, ते स्वर सगळं सांगितलं तुम्हाला, बरं. हां, स्वगत स्वतःपासून निर्माण झालेली गमगच्छती जाणे, सच्चिदानंदे सच्चित आनंद, शुद्ध सत्वगुणे विनली रे माया, शुद्ध सत्वगुण प्रधान, बरोबर आहे ना. आणि षडगुण गोंडे, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साई गुण वर झालं. हां, षडगुण गोंडे, रत्न जडित, श्याम सुंदरा, अशी मिळून, बरं का. मग अशा भगवान श्रीकृष्णाने काय वाजवलेली आहे? वेणू वाजवलेली. त्याचा परिणाम एकनाथ महाराजांनी सांगितला. कोणावर झाला? अनेकावर झाला. त्यापैकी पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना राहिला निश्चळ, राहिला निश्चळ, पांगुळले पांगुळले यमुना, यमुना नदी, बरोबर आहे ना. पांगुळली, पांगुळ झालो देवा, फक्त शब्द लक्षात येण्याकरता बोलू, अर्थाचा काही संबंध नाही. हो बघायचं आहे. पांगुळले यमुना, यमुना जळ म्हणजे यमुनेतलं पाणी. हां, बरोबर आहे ना महाराज. शब्दाचा अर्थ थोडा थोडा आपल्याला माऊली कृपा करतील तसं. हां, पांगुळले, पांगळी झाली, पांगुळ झालं. आता ते झाली, झालं, स्त्रीलिंगी पुल्लिंगी जसं पुढचं नाम आहे तसं त्याप्रमाणे पांगुळले यमुना जळ, यमुनेतलं पाणी काय झालं? पांगुळलं म्हणजे स्थिर झालं. आता यमुना नदी कुणी पाहिली का? ज्यांनी पाहिली त्यांच्या लक्षात येईल. हो, यमुनेचं पाणी असं शांत नाही. पण बरं का, दुसरं प्रमाण याला अनुसरून सांगतो. हं, कोणतं प्रमाण आहे? यमुना जळ, हां, स्थिर स्थिर वाहे. पुढे हां, रवी मंडळ चालता स्तब्ध होये, शेष कुर्म वराह चकित राहे. याच्या पण चाल आहे बरं का. बाळा हां, देऊ विसरली मायेवो, असं होईल का हो? अर्थ घ्या आता. असं होईल? आई कधी आपल्या लेकराला बाळाला पाजायचं विसरेल का? पीठ मळताना असू द्या, अजून कुठलं काम करताना असू द्या, त्याला जर भूक लागली, माऊलींची उवी आहे, तयाची भूक ते मायेशीच
लागे. एक तुकडा सांगितला फक्त बरं का. कधी विसरेल का? पण विसरली. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. तेच तोच जोश ठेवला पाहिजे 1:30 वाजेपर्यंत. त्याला म्हणतात पकवाजा. म्हणजे तू नाही बरं का, आपलं सहज बघ. नाही तर सुरुवातीला फॉर्म मध्ये आणि शेवटच्या राऊंडला गेला माग. शेवटपर्यंत लीड पाहिजे का? चुकताय जो जिता. असं तू या करता सांगितलं बरं. काही करता कळलं माझी भाषा. बरोबर आहे ना? कोणतं प्रमाण गात होतो आपण? हरीने माझे हरिले. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले का? वेणू नाद. वेगवेगळ्या कारणापैकी हे कारण. चला यमुना नदीचं सांगत होतो मी. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, पांगुळले यमुना जळ. चला पुढे. पक्षी राहील निश्चळ, पक्षी कुळे. तेच प्रमाण घ्या. पक्षी कुळे निवांत राहिली. पुढे वैर भाव समूळ विसरली. असं झालं पाहिजे बरं. म्हणून बरं का, काही ठिकाणी कीर्तनामध्ये जुनी लोक जर असली तर कीर्तनकाराला अडचण येत नाही. आणि काही ठिकाणी जुनी लोक असली तर कीर्तनकाराला खूप अडचण येते. नाही कळलं का? बस मी बरं आहे. 50 वर्षाचं सार्थक झालं शेवटच्या कीर्तनाचं. चांगल्याची कधी अडचण नाही झाली पाहिजे. चांगल्याने समजून सांगितलं तर ऐकलं पाहिजे. खाली बसणारे श्रोते हे श्रोते नाही, ते सुद्धा देवच आहेत. ते सुद्धा कीर्तनकाराच्या वक्त्याच्या बरोबरीनेच त्यांना मान आहे. संप्रदायातलं उदाहरण सांगतो मी. वारकरी संप्रदायातलं वक्ते होते ज्ञानेश्वर महाराज आणि श्रोते होते श्री गुरु. मग सांगा मला, मी काय चुकीचं बोललो? अभ्यासाकरता बोललोय बरं. श्रोते कोण होते? निवृत्तीनाथ महाराजच होते ना. जरी गुरु असले तरी ज्ञानेश्वरी सांगणारे कोण होते? ज्ञानेश्वर महाराज. हे मान्य करावंच लागेल ना. नाही म्हटलं तरी तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. चला, हा विषय आपल्याला पुढे न्यायचा नाही. तर बघायचं आहे. पांगुळले यमुना जळ, पक्षी राहील निश्चळ. तृणचरे पक्षी. पक्षाचा किलबिलाट नाही का? सकाळी सकाळी आपल्याला ऐकू येतो. पण एवढ्यामध्ये वेणू नाद कानावर पडला तर परिणाम झाला. कोणाकोणावर परिणाम झाला? तृणचरे लुब्ध झाली. 3रं चरण. लुब्ध झाली तृणचरे. तृण म्हणजे काय? गवत. गवत खाणारे काय झाले? स्तब्ध झाले. त्याचा अर्थ तो स्तंभित होणे, स्तब्ध होणे. अष्टसात्विक भावामध्ये जे काही भाव सांगितलेले त्याच्यातला हा एक भाव आहे. विठाला विठाला. लुब्ध झाली पुच्छ वाहुनिया ठेली. पुच्छ. पुच्छ म्हणजे काय? असे पोट कोणाला असतात? अर्थ दिलाय तिथं. मी विनोद करीत नाही. तृणचरे, जारस, वेदज वगैरे वगैरे. आणि चला आता शेवटच्या चरणाकडे येऊ. असा हा वेणूचा नाद. बरं का. कुठे मावेना असा झाला? 2 पाठ भेद आहेत. एक मनामध्ये मावेना आणि त्रिभुवनातही मावेना. आता त्रिभुवनाचं जाऊ द्या, मनात का मावू शकत नाही याचं उत्तर देतो मी. मोठा सिद्धांत आहे बरं का. मनात का मावेना याचं कारण सांगू का तुम्हाला? वेणू ज्याने वाजवली तो परमात्मा सत्य. सत्य तू सत्य तू. वसुदेव सुतम देवम. ज्या भगवंताने वेणू नाद केला तो भगवान परमात्मा सत्य. ज्या वेणूला आधारावर धारण केली त्या भगवंताचे ओठ सुद्धा काय आहेत? सत्य. इथं कोणी मिथ्या म्हणण्याची हिम्मत करणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार काय? पूर्ण अवतार आहे. मला ते तेवढं सांगायचं नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे.
नाद जो आहे वेणुनाद भुलविले तो मनात का मावेना, ज्या मनात तो मावू शकत नाही, सामावू शकत नाही, बरं का नीट ऐका, ते मन सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य आहे नाही, ते मनच मिथ्या आहे. मग कुठपर्यंत मावेनासा होतो? जिथपर्यंत, आता हे लय गमक मोठं आहे आणि मला वाटतं काहींच्या ते डोक्यात आलं असेल, हां, सगुण आणि निर्गुण. हां, कुठपर्यंत मावेनासा होतो? जिथपर्यंत त्या हरिरंगामध्ये रंगण्याची प्रक्रिया आहे तिथपर्यंत. महाराजांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर मी भक्त तू देव ऐसे करी. हां, पण अशी भक्ती करता करता मी तू पण जाऊ दे दुरी, तिथं मात्र मन सुद्धा काय होतंय, बाजूला होतंय. मनाचा सुद्धा संबंध येत नाही. मन हा मोगरा अर्पोणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. तुमच्या रोजच्या पाठातलं प्रमाण सांगतो, आता कोठे धावे मन, हां, तुमचे चरण देखलिया. 50वे वर्ष आणि हा सप्ताह आणि त्याचा हा शेवट असा आहे, आता कोठे धावे मन. आणि इथून पुढचं आयुष्य या सोहळ्यामध्ये जेवढे जेवढे सहभागी गेल्या कित्येक वर्षापासून होत आहेत, इथून पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा तसा विचार केला तर 50वे वर्ष चांगलं आहे, पण 51वे हां असं करतात बा. 51वे, 75वे, 25वे वर्ष. हां, जे 25व्या वर्षी कोण कोण होते? सप्ताहाचं 25व्या वर्षी आत्ताची मंडळी कोण कोण होती? होती का कोणी? छोटा मोठा सगळं जी कोण कोण होते हात वर करा बरं. खरंच करा, आपण काही दुसरीकडे करत नाही. 25वे वर्ष सप्ताह कसं 2 दिवसाचं असेल, 3 होतं ना, होतं ना तुम्ही. हे भाग्यवान जे कोणी असतील ते सगळे. आणि तेच आता 50व्या वर्षाला आहे. याच्या पलीकडे देवाने काय द्यायला पाहिजे? बरोबर आहे ना? याच्या पलीकडे सप्ताहाचं फल दुसरं काय पाहिजे? आणि हीच मंडळी याच्यातली एखादी बरं का, आणि एखादी बोलतो याच्यावर उवी, हां, आस्तेच्या महापुरी, बरोबर ना? रिगताती कोटीवरी प्राप्तीच्या पैलतिरी विपायला नेगे. 75व्या वर्षी याच्यातला जो राहील तो भाग्यवान. मी नक्कीच राहणार नाही, त्यामुळं माझा प्रश्न नाही. आता ते न राहण्याची कारणं वेगळ्या अभंगावर विषय येते कीर्तनाचे, असू द्या. तर अशा प्रकारे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ. विठोबा रखुमाई, विठोबा म्हणा. झालं आलंय आवरत. म्हणा आपला विषय थोडा घेऊ, काय नियम पण झाले पाहिजे. बोला. भुलविले वेणुनाने, भुलविले वेणुनाने, भुलविले वेणुनादे, भुलविले
बोलाविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे पांगुळले यमुना जळ पक्षी राहिला निश्चळ तृणचरे लुब्ध झाली पुच्छवावनिया ठेली नादन समाय मनी किंवा त्रिभुवनी एका भुलला जनार्दनी पांगुळले यमुना जळ. बस तर एक शंका आहे ती शंका दूर करणं माझं काम आहे. काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर सगळं आलं पाहिजे नाही का. आता सगळं येऊ शकत नाही, किती किती घेणार. बरं आपण काय एवढे शहाणे नाहीत. शहाणे नाही याचा सरळ अर्थ घ्या बरं का. तरी न्यून्यते पुरते अर्थ आता समजला, मग नको पुढे जाऊ. एवढे शहाणे नाही आपण बरं, कुणीच नाही. माऊलींच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा अजून एकही जन्माला आला नाही. खरं बोलतो मी महाराज. कधी कधी माझा राग येतो, बरोबर आहे. माझ्यासारखे सोडा, हा अभ्यासक असतील, उपासक असतील, सेवक असतील, नाही एक प्रमाण सांगतो म्हणजे तुम्हाला शंका येण्याचं कारण नाही. 4092 अभंग करणारे जगद्गुरु तुकोबराय म्हटले, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. माझ्या तुमच्यासारख्याचं बोलण्याचं काही कारण नाही. चला मी हे का बोललो, काल्याचं कीर्तन. आता त्याच्यामध्ये कसं असतं, कीर्तनाच्या नियमाप्रमाणे जो निवडलेला अभंग असेल, जी निवडलेली गवळण असेल त्याचं विश्लेषण, नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र, त्या चरित्राचे वेगवेगळे भाग, नंतर यमुनेच्या तीरावर केलेला गोपाळ काला, आणि मग हे सगळं. आता मग हां तरी पण आपण बऱ्याचशा अंशामध्ये म्हणतोय मी. बरंचसं चिंतन सांगितलेलं आहे आणि मला वाटतं जी जुनी माणसं आहेत त्यांच्या सिद्धांत लक्षात 100% आले असं माझं मत आहे. आणि काहींच्या येतील, नाही तर बघू 2-5 वर्षांनी आले तर आले. बसा खाली बा, टाईम आहे अजून. बस विठाला विठाला तर बघायचं. लावा दिवा लावा. तर बघायचं आहे काला बरं का. काला काला चला पुढे. तुका म्हणे काला कोठे अभेद, चला पुढे. हरिनामाचा जाऊ द्या, झालं की आता. बरं तो काला कोणत्या युगात, त्या काल्याची मुहूर्त मेढ रवली कोणत्या युगात बोलतोय मी, द्वापार युगात, यमुनेच्या तीरावर. आणि तो काला करण्याकरता, आता इथं थोडं थांबतो बरं का. तो काला करण्याकरता ज्याने काला केला तोच पाहिजे ना. लोक भाषेमध्ये एक म्हण आहे, ज्याचं माकड, बरोबर आहे ना. थोडंसं लक्ष द्या, फक्त 5 मिनिटं, आपलं कीर्तन संपत आलेलं आहे. फक्त सिद्धांत सांगतो. काला कुणी केला, भगवान श्रीकृष्णाने. मग त्या काल्याचा आनंद देण्याकरता दुसरा चालेल का. मग तोच गोकुळचा देव कुठं आला, हा आता आलं लक्षात, पंढरपूरला आला. पुंडलिकाच्या भावार्थ वेगवेगळे प्रमाण आहे. बरं नुसता देव असून चालेल का, नीट ऐका, अजून तुम्ही ऐकलेलं नाही आहे. एक गणित कळलं. नुसतं देव असून जमन का, हा त्या देवाच्या बरोबरीने जे सवंगडी होते ते सुद्धा पाहिजे. मग आता ते सवंगडी आले का नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सगळे. तरी मला कीर्तन झालं, एकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही काय पण बोलता. म्हणलं अरे बाबा काय पण नाही बोलत, प्रमाण सांगतो तुला. हा जिथं देवाने सांगितलं माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय चोरण्या माये नवनीत आणावे, तिथं तुकोबाराय होते, ते बोलले. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझं पाय. याचा अर्थ तुम्हाला कळालेला आहे. हा अभंग कोणाचा आहे तेही कळलेलं आहे. पण तिथं एक सर्वनाम आहे. आळंदीत कीर्तन करणारी मंडळी आहोत आम्ही बरं, हां अहंकाराने नाही बोलत. तिथे एक सर्वनाम आहे, ते तुमच्या लक्षात आलं असेल. तुका म्हणे हरी, कळलं, सर्वनाम नाही. माझे हे काय सर्वनाम आहे. हां माझे हे काय आहे, वा कळलं तुम्हाला. माझे हे सर्वनाम आहे. माझे कायमच म्हणता ना तुम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये प्रमाण.
तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज मज हे सुद्धा काय आहे सर्वनाम आहे. कोणतं सर्वनाम आहे? आत्मवाचक सर्वनाम. मग आत्मवाचक सर्वनाम कोणाबद्दल असतं? स्वतःबद्दल. कोणाचा अभंग आहे? तुकाराम महाराजाबद्दल. याचा अर्थ तुकाराम महाराज सुद्धा तिथं होते. पटवून द्यावं लागतंय, समजून घ्यावं लागतंय, काही गोष्ट सांगून जमत नाही. बरोबर आहे का नाही? लई गोष्टी आहेत बघा. गोष्टी म्हणजे ज्या आजपर्यंत दुर्दैवाने म्हणण्यापेक्षा गुरुची कृपा नसल्यामुळे समजल्या नाही. आणि ज्या वेळेस गुरुची कृपा होईल त्यावेळेस या सगळ्या शब्दशास्त्रातली कोडी आपाप उलगडल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला सांगितलं. आणि हे सांगता सांगता तुम्हाला कालही सांगितलं. आता काय राहिलं? आता कृष्णचरित्र. आता ते कसं असतं काय असतं वगैरे अवताराला येण्याच्या अगोदरपासून म्हणजे अवतार घेण्याची तयारी जेव्हा केली तिथून नामदेव महाराजांची अभंग आहेत. कृष्ण जन्माचे पापी ज्या भक्त दैत्य मातले धरणीचे झालं. अवताराला आले, कुठं आले, कोणत्या प्रदेशात आले, मथुरेत आले, कोणाच्या पोटी आले, वसुदेव देवकीच्या पोटी आले, कुठं आले, बरोबर आहे ना? हां, काय गंमत आहे बघा. सहज सांगतो, ज्याच्या श्वासोच्छ्वासापासून वेद जन्माला आले, बरोबर आहे ना महाराज? ओवी सांगतो ना, जयाचे निश्वासी जन्म झाले का वेदराशी. ऐका, जयापासून सकळ महिमंडळ झाले, बरोबर आहे ना बाबा? म्हणून आल्या आल्या तुमचं दर्शन घेतलं. मला न सांगता न परिचय देता माणसं कळतात. काय सांगितलं? जयापासून हे जयाचे निश्वासी जन्म झाले का वेदराशी. किती सांगेन मी तुम्हाला, आसा देव, बरं का? आणि आसा देव साधी गोष्ट आहे का हो? कुठे अवताराला आले माहिती आहे ना तुम्हाला? कुठं आले? तुरुंगात. का चुकीचं बोलते बाबा? तुरुंगातच आले ना. आपला लई थाट आहे आपला. म्हणजे आता जन्माला येणाऱ्यांचं कमी थाट आहे का महाराज? असं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे. माता भगिनींना माहिती आहे सगळं. काय महाराज साधी गोष्ट आहे का? कुठं कोणत्या स्थानामध्ये जन्माला आला, कोणत्या परिस्थितीत जन्माला आला हे महत्त्वाचं आहे, नाही असं नाही. पण कोणतं कर्म जन्माला घेऊन आला हे महत्त्वाचं आहे. कळलं का तुम्हाला? माऊलींच्या जीवनचरित्राचा जर विचार केला तर ते तुम्हाला माहिती आहे. पण माऊली काय घेऊन जन्माला आले, तुकाराम महाराज काय घेऊन जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज काय घेऊन आले बरं काय. जसा एखादा श्रीमंत म्हणतो ना आपण, जन्मताच सोन्याचा काय तोंडात चमचा घेऊन येतो, तसं बरं जन्मताच अवताराला येताच एवढे सिद्धांत सांगितलं मी तुम्हाला. आणि असा देव हे कसं असतं, रामचरित्र आचरायचे आणि कृष्णचरित्र काय करायचे उच्चारायचे. पण त्याच्यामध्ये सुद्धा अपवाद आहे. व्याकरण मी ऋषिकेशला शिकलेलो आहे. व्याकरणामध्ये जे नियम असतात त्या प्रत्येक नियमाला कुठंतरी काय असतो अपवाद असतो. तेवढा अपवाद सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारण करायचे, पण एखादं चरित्र असं आहे की त्याचं आचरणसुद्धा करावं लागतं. एखादं बरं का कृष्णचरित्रातलं आणि रामचरित्रातलं सगळंच आचरण करायचं, पण कधी कधी एखाद्या वेळेस फक्त उच्चारणही करायचे. आता हे म्हणजे मी त्याच्यात वितंडवाद नाही करेन, मी त्याच्यामध्ये वाद नाही घालायचा मला, पण याला नियमातला काय म्हणतात अपवाद म्हणतात. आता तो कसा नियम कसा अपवाद, आता आपल्याला वेळ नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. यमुनेच्या तीरावर कृष्णचरित्र, तिथं मग आले गोकुळामध्ये गवळणी असतील, राधा असेल, सगळ्या गवळणी असतील. एक म्हणतोच प्रमाण मी तुम्हाला, संतांचं प्रमाण आहे. देवकीने वाहिला देवकीने वाहिला यशोदेने पाळिला यशोदेने पाळिला पांडवांचा बंदी जन होऊन या राहिला पांडवांचा बंदी जन होऊन या राहिला पांडवांचा बंदी जन होऊन या राहिला पांडवांचा बंदी जन होऊन या राहिला. 来啦！ राहिला. 来啦！ 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 राहिला.
देवकीने वाहिला. आलं की याच्यामध्ये त्याची सुद्धा पूर्वपीठिका आहे. त्याचं काही नियोजन आहे. देवकीने का वाहिला, काही कारण असेल ना. यशोदेने का त्याचा सांभाळ केला, काही कारण असेल ना. आणि पांडवांचा बंदीजन ते तर तुम्हाला माहितीच आहे. द्वारकेचा राणा सगळ्या पाठीमागं काय आहेत कारण आहे. संतांचं, थोर महापुरुषांचं, देवाचं जी जी काही छोटी सुद्धा असणारी क्रिया, छोटी नसते ती, पण त्याच्या पाठीमागे मोठं काय असतं, नियोजन असतं. मी सांगत असतो ना, संतांचं येणं ठरवून, संतांचं कार्य करणं ठरवून आणि संत वैकुंठाला जातात ते सुद्धा सांगून, सदेह वैकुंठ गमन, तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचे अभंग बघा, माऊलींचं समाधीचे अभंग बघा, आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तर असो बरं का. आणि मग अशा प्रकारे राधेशी क्रीडा असेल, रास क्रीडा असेल, गवळणींची थट्टा, फक्त शब्द सांगतोय, चोरी, हे सगळं केलं. आता आपल्याला शेवटाकडे न्यायचे, उपसंहाराकडे. खोड्या करायचा देव. आता सहज बोलतो बरं. राम जन्म किती वाजता, बस तुम्हाला माहिती, फक्त मला संवाद करायचा आहे तुमच्याशी. दुपारी 12 वाजता राम जन्म आणि कृष्ण जन्म किती वाजता, 12. कसा फरक आहे बघा ना. कृष्ण जन्म पावसाळा, राम जन्म उन्हाळा, श्रावण, चैत्र, नक्षत्र, वार, सगळं त्याच्यातलं तुम्ही फरक बघा राम जन्माच्या अभंगामध्ये आणि कृष्ण जन्माच्या अभंगामध्ये. हे नियोजन असतं, हे मी सहज बोलतोय. माझा थोडा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे, पण एकदा सांगितलं मला लई त्रास झाला, तिथून पुढं मी सांगणं बंद केलं. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहे बरं का, मी वावगं बोलत नाही. गीता आपल्या ग्रंथात आहे ना. तुकोबऱ्यांनी सांगितलं नाही का, ऐका कलीचे, हे काय बघलतलंय का, बरोबर आहे ना. हां असं. पण काय तुम्हाला मी सांगू का, सांगतो ना तुम्हाला. मांडी घालून बसा पोराव बरं का. एक खोटी गोष्ट 10 वेळा सांगितली. बाबा बरोबर आहे ना महाराज. एक खोटी गोष्ट 10 वेळा 100 वेळा सांगितली की ती खोटी गोष्ट खोटी न वाटता काय वाटते, खरी वाटते. चुकतंय का माझं, वाटती ना वाटणाऱ्याला. हां. आणि म्हणून बरं का बघायचं आहे तर ज्योतिषाचं सांगत होतो मी. जाऊ दे आता, ते काय रात्री 12 वगैरे हे. मग आता ते नियोजन असतं. जन्माची वेळ सामान्य जीवाची सोडा, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, शास्त्रीय काही बोलत नाही. केले कर्म झाले त्याची. पण संतांचं आणि देवाचं तसं नाही. नामदेव महाराजांच्या मग सगळं ठरवून सगळं करून का, तर पुढे जे करायचे त्याच्यानुसार त्या वेळा, ते नक्षत्र, ते तीत सगळं ठरलेलं असतं. बरं का, बरं आता तुम्हाला समजण्याकरता समजतेच, पण उगं बोलतो आपलं. आता मी थोडं आहे आगाव. वारकरी संप्रदायामध्ये आगाव म्हणजे वाईट नाही बरं का. तुमचंच ऐकलं बरं, नाही तुम्ही ऐकत नाही कुणाचं, विचार काही लोक नाही. योग्य आहे ना तुमचं, चाली झाल्याच पाहिजे म्हणा. नारायण महाराज बरोबर आहे ना, घेतल्याच पाहिजे. तुम्ही मला सांगा, आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात, बरोबर आहे ना, लाईव्ह बोलतो मी, काल्याचं कीर्तन संध्याकाळी झालं का हो, झालं का, लय विचार नका करू, झालं नाही. आता एखादं कुठं समजा काय अपवाद झाला असेल, का झालं नाही, अभंगाला बाद येईल ना, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. अभंग आहे बरोबर आहे ना. आता तुम्ही मला सांगा, हे रात्री म्हणता येईल का, खांदी बार पोटी भूक 2 वेळा कचून खाऊन म्हणता येईल का, झाली आता वेळ, रात्री म्हणता येईल का. हे कशा करता बोलतो, त्याची काय ठरलेली आहे, वेळ ठरलेली आहे. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र असेल, रामचरित्र असेल, संतांचं चरित्र असेल, माऊलींचं घ्या, कोणाचं, सगळ्या संतांचं, देवाचं वगैरे, याची वेळ ठरलेली, याचं नियोजन ठरलेलं आहे. आणि म्हणून
गवळणी कोण, सवंगडी कोण, पेंद्या कोण, वर्ज्या कोण, वाकड्या कोण, सुदामा कोण, हे सगळं घ्यावया अवतार सिद्ध असे यादव. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, थोडंच घेतो. समग्र भारे तुम्ही है ना. हां, माया कोणती काय कोणती आणि मग अशा प्रकारचे सगळं चरित्र, खोड्या, लीला वगैरे. आणि काय असतं सांगतो मी तुम्हाला. उपसंहार करायचा आहे ना, 50वं वर्ष काल्याचं कीर्तन आणि त्याचा संवारही थोडे 10-5 मिनटं वाढले तर वाढू द्या, पण मला विषय पुरा करायचा आहे. हो. आणि मग महाराज खोड्या, चोऱ्या, मस्करी. तरी काही लोक म्हणतात देवानी चोऱ्या नाही करायला पाहिजे. अरे पण देवानी चोऱ्या केल्या कशाच्या, प्रमाण सांगून पुढे चलू. चित्त चोरीले खोड्या का केल्या. अहो गवळणी नाही वाटत होतं याने आमच्या घरी यावं आणि दही दूध तूप लोणी खावं. वाच्यार्थाने आणि लक्षार्थाने आमच्या चित्ताची काय करावी याचा अर्थ समजतोय का. वैकुंठवासी जयराम महाराज सांगायचे, जुने लोक सांगायचे, बरं देवाने येऊन आपल्या चित्ताची चोरी केली पाहिजे, इतकं आपलं चित्त मोठं पाहिजे. कळते का नाही. काही चोर चोरी कशाची करतो, फाटक्या नोटाची का भांड्या कुंड्याची, फुटलेल्या त्याची करतो का. आता ते काही तेही करतात, जाऊ दे आता त्याचं काय. पण चांगला माल चोर काय करतो, चोरी करतो. मग गवळणी काय वेड्या होत्या का. त्याचा अर्थ असा आहे बरं, फार मजेशीर चिंतन आहे. देवाने यावं आणि दही दूध तूप लोण्याचं जाऊ द्या, पण आमच्या चित्ताची काय करावी, चोरी करावी. त्या चित्ताची चोरी कोण करीत होता, देव. तरी मला एकाने प्रश्न केला, चित्ताची चोरी करणं म्हणजे नेमकं काय बरं का. चित्ताची चोरी करणं नेमकं काय त्याचा अर्थ सांगतो, कीर्तन संपवतो. बरं का. चित्ताची चोरी करणं म्हणजे तुका म्हणे देह भरीला जे काय आहे ते सगळं बाजूला करून चित्त तया स्वांत कारण जिता. माऊलींची उभी आहे, कदाचित पाठ नसेल, एखाद्याच्याच असेल. तया स्वांत कारण जिता संधीत्मक शब्द आहे. सकळ कामोपशांता. हां बाबा बरोबर आहे ना. हां, तया परमात्मा परवता दुरी नाही. ज्याने अंतःकरणाला जिंकलेला आहे, सगळ्या इच्छा त्याच्या निवृत्त झालेल्या आहे, त्याला परमात्मा दूर नाही म्हणण्यापेक्षा देव झाले अवघे जन. देव झाले अवघे. हा झालं चालू. देव झाले अवघे जन. देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले. दोष गुण हरपले हरपले हरपले. देव झाले अवघे झाले अवघे देव झाले अवघे जन. द्रुपद मला काही आठवण आता. दोष गुण हरपले, काहीच राहत नाही बरं. देव झाल्यानंतर चित्त मी सांगितलं ना, तया स्वांत कारण जिता सगळं कामोपशांता. मग तया परमात्मा परवता दुरी नाही. अशी चोरी केली. पण एक एक गवळण गारण लक्षातच सांगितलं तुम्हाला, बाकीचं काही सांगितलेलंच नाही. एक एक गवळणी गारणं देऊ लागल्या. कुठल्याही आईला आपल्या मुलाला वाईट म्हटलेलं आवडत नाही. चोर म्हटलेलं आवडत नाही. यशोदेने सांगितलं बाबा आता बस करा, खांदी भार पोटी बोक झालेलं आहे प्रमाण. गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाणी या मिळून जगजेटी. संगड्यासह भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावर गेले. नाना प्रकारचे खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी. खेळ मांडियला यमुनेच्या तिरी. गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊन जाई नंदाचा काना. घेऊन जाई नंदाचा काना. घेऊन जाई
वाटचाल हां ढंगात आली पाहिजे आणि ते थकल्यावरच म्हणायचे म्हणजे संपत आल्यावर. हां हे पण खरं आहे. पंढरपूर जवळ आलं की मग किंवा माऊलींचा तळ आला वारीला येणारी मंडळी असतात ना तुम्ही हां म्हणजे आळंदी ते पुणे ते सासवड मग माऊली तळावर गेली की मग ते अभंग म्हणायचे मग ते तेच म्हणावं लागतं तसंच म्हणावं लागतं. तसंही आहे खेळून थकले ना हां काय माणसं झाले तुम्हाला मी सांगू. हो अवसानच राहिले नाही. बाबा बरोबर आहे ना. शरीराचं जाऊ द्या हो परमार्थात अवसान पाहिजे का नको. हां शरीर तर असं आहे तसं आहे. हजारे वेळा तुम्ही कीर्तनं ऐकली टाळ घेऊन मी काही तुच्छतेने बोलतो असं नाही. अवसान कुठे आहे. अवसान म्हणजे 90 किलोची ताकद नाही. अवसान याचा अर्थ महाराज लग्न म्हणजे शरीर नाही. अवसान म्हणजे 150 किलो वजनाचा माणूस नाही. अवसान म्हणजे त्यांनी 500 किलो वजन उचललं त्याला अवसान म्हणत नाही. परमार्थातलं अवसान आहे ते वेगळं आहे. कळलं का. रात्र नकळे त्याला अवसान म्हणतात नाही का. नकळे दिवस की त्याला अवसान म्हणतात. भजन करणं त्याला अवसान म्हणतात. भजन करता करता कधीही चक्कर येऊन न पडणं त्याला अवसान म्हणतात. मृदंग वाजवणं त्याला अवसान. हे सगळं अवसान ते घडी पुरो अवसान पाहिजे एवढं. चला पुढे. आणि म्हणून देवाच्या अवसानामध्ये आणि सवंगड्याच्या अवसानामध्ये फरक आहे नाही म्हटलं तरी. म्हणून बाकीच्यांनी सांगितलं बाबा बस झालं. देवाने सांगितलं ठीक आहे मग खडकी सोडियल्या मोठा असा तो काला. काल्याचं महत्त्व सांगितलं द्वापार युगामध्ये पंढरपूरला. आणि विशेष म्हणजे आपल्या या सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे बरं का. आता परवा दिवशी काय आहे एकादशी का उद्या आहे एकादशी बरोबर आहे ना. हां आणि बरोबर 2 दिवसांनी काला. आणि आपल्याही या सोहळ्याचा कालासुद्धा त्याच कालावधीमध्ये म्हणजे त्याच काळामध्ये होतोय. हे निश्चितच भयंकर महत्पुण्य केलेलं आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य साहेबराव महाराज नाईक नवरे. हो साधी गोष्ट नाही. आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायामधले प्राकांड विद्वान बरं का डॉक्टर. त्यांचे इतके ग्रंथ कुणी संप्रदायात लिहिले नाही ते परमपूज्य गुरुवर्य किसन महाराज साखरे. मान्य केलंच पाहिजे बरं. आजही मी कधीतरी भेटायला जातो महाराज. अभ्यासाशिवाय दुसरं काहीच नाही. मोठे संत मंडळी या सोहळ्याला लाभलेली आहेत. त्याच्यामध्ये वैकुंठवासी हवपर रामभाऊ महाराज नसडगावकर, वैकुंठवासी मारुतराव महाराज यांची पुण्याई आणि आपल्या इथं कीर्तनाला बसलेले बरोबर आहे. हो ही साधी गोष्ट नाही महाराज. हो त्यांचं काय वर्णन करावं मी एकाच वाक्यात सांगितलं. माऊलींची ओवी सांगतो. दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष. ज्यांच्या दर्शनाने इतर कुठं पुण्य पाहण्याची आपल्याला गरज नाही किंवा पुण्य होण्याचीही गरज नाही असे बरं का. आणि पुन्हा जगन्नाथ महाराज मोहिते असं सगळी मंडळी आणि ज्यांनी मला कार्यक्रमाकरता इथं बोलवलं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आमचे नारायण महाराज डुकरे भजन सम्राट स्वरतज्ञ सगळी महत्त्वाची वारकरी मंडळी टाळकरी मंडळी. एवढे मोठे टाळकरी इथं आहेत. आता काही ठिकाणी बघा पॅन्ट शर्टावर उभे राहिलेले 4च उभे असतात. खरं खोटं आहे. मग तू नको नाराज हो. ते एवढं शर्ट आता ते नाही बोलत जाऊ दे. आता एवढं कळत झालं आपला. निदान कीर्तनात तरी एवढे वारकरी संप्रदायाच्या नियमातली सगळी टाळकरी मंडळी जुनी मंडळी सगळे तुम्ही ऐकणारे. आणि शिवाय आमच्या माता भगिनी वारकरी अभ्यासू विद्वान कीर्तनकार मृदंगवादक ही सगळी मंडळी. आणि म्हणून हा काला आपण इथं आपलंही काही पुण्य आहे महाराज. शेवटी पुण्य निमित्त कोणतरी होतं. पण मी सांगत असतो ना स्वतःचंच पुण्य लागतं आहे. मातीत घालणारे मातीत घालण्याचा प्रयत्न करतात पण गाडून गेलेल्याला पुन्हा वर डोकं काढण्याकरता स्वतःचंच पुण्य लागतं आहे. कळते ना भाषा.
म्हणून बरं का स्वतःच्या पुण्यानेच आपण एक ओवी सांगतो, तयावरी जैतरे जैत मनोनी ध्यानाचे निशान वाजत. याच्यातला फक्त मुख्य रसभाव मला सांगायचा होता म्हणून ती ओवी सांगितली. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करायची आणि इथं थांबायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली